तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की दुपारी 2च्या नंतरचा जे हवामानाचा अंदाज आहे तो मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघताय तर सुरत, वापी, त्याचबरोबर बोईसर, नाशिक या ठिकाणी दुपारी 2 ते 3च्या नंतर हवामानामध्ये मोठा बदल होताना आपल्याला बघायला मिळत आहे. भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाऊसही बघायला मिळत आहे. आता वापी झालं, त्याचबरोबर सुरत या मधला जो भाग आहे, तर या भागांमध्ये जर आपण बघितलं तर वलसाड, वापी या ठिकाणी आपल्याला मुसळधार म्हणजे अतिमुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर बोईसर, तसेच वसई विरार, वादा, जवाहर, घोटी या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. पेठमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मुसळधार पाऊस आहे. तसेच सटाणा, इकडे साक्री, नवापूर या भागांमध्ये सुद्धा, अश्वा या भागांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. नाशिक मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे. तर कुळगाव, बदलापूर, मुंबई, पेण, लोणावळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस हा भरपूर प्रमाणात बघायला मिळतोय. लवसा, महाड, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा भरपूर प्रमाणात आहे. तर पुणे या ठिकाणी सुद्धा पाऊस हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. मंचर मध्ये, शिरूर मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. तसेच अहिल्यानगर मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर जामखेड, कर्जत, दौंड या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण आहे. बारामती, लोणांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर सातारा, इकडे पाटण, तसेच ईश्वरपूर, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या भागांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं मित्रांनो, तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळालेला आहे किंवा मिळतोय. तसेच विजयपूर, बागलकोट या ठिकाणी सुद्धा पाऊस पूर्णतः थांबलेला आहे. कोरडं वातावरण बघायला मिळतंय 2 ते 3 या दरम्यान. त्याचबरोबर सोलापूर, नळदुर्ग, धाराशिव, लातूर या भागांमध्ये सुद्धा कोरडं वातावरण बघायला मिळतंय. परळी, कांजी, बीड, जामखेड या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे. तसंच इकडे जर आपण बघितलं तर इंदापूर, पंढरपूर, सांगोले या भागामध्ये सुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडं असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर सोलापूरमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर इथे सुद्धा वातावरण कोरडं आहे. अक्कलकोट मध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं हे बघायला मिळतंय. त्याचबरोबर पुणे, मंचर या ठिकाणी सुद्धा परत तसंच हे आहे, पाऊस आहे. तसेच नाशिक मध्ये जर तुम्ही बघितलं तर नाशिक मध्ये पाऊस हा पूर्णतः हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. पण मात्र तुम्ही जर इकडे बघितलं तर त्र्यंबकमध्ये मुसळधार पाऊस आहे, घोटीमध्ये आहे, त्याचबरोबर लवालवाडीमध्ये आहे. इकडे जर आपण